नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे कुंडलमधून. सांगली जिल्ह्यातील कुंडल तालुक्यातील कुंडल इथं जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन असे श्री 1008 भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर यांचे जैन मंदिर आहे. गावालगतच एक डोंगर असून या डोंगरावर घरी पार्श्वनाथ आणि गिरी पार्श्वनाथ अशी प्राचीन मंदिरे आहेत. शनिवारी रात्री श्री 1008 गिरी पार्श्वनाथ डोंगरावरील मूर्तीची कोणी अज्ञात इसमाने तोडफोड केली आहे. त्यामध्ये पार्श्वनाथ तीर्थंकर यांच्यासह अन्य 2 तीर्थंकरांच्या मूर्तीचे नाक, पद्मावती मातेच्या मूर्तीची फणा यांची मोडतोड समाजकंटकाने केली आहे. ही घटना आज सकाळी काही भाविक दर्शनाला गेले नंतर उघडकीस आली. त्यांनी याबाबतची कल्पना जैन समाजाच्या कमिटीला दिली असता त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती काही क्षणातच सर्वत्र पसरल्याने परिसरातील जैन समाज मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाला. यावेळी त्यांनी समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांच्याकडे केली. काही दिवसांपूर्वी विलेपार्ले इथं झालेल्या अन्यायानंतर आता पुन्हा एकदा जैन समाजावरती अन्याय कोण लादत असेल तर अन्याय सहन केला जाणार नाही. नुकतेच मुंबई इथं मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ जैन समाजाने पूर्ण महाराष्ट्रात भव्य मोर्चे काढले होते. तसा जैन समाज नेहमी शांतताप्रिय राहिला आहे, पण नेहमी असे होत राहिले तर हा समाज गप्प बसणार नाही. तरी प्रशासनाने ह्या अशा घटना होणार नाही त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जैन समाजामध्ये असंतोष पसरला आहे. अहिंसा परमो धर्म हे आमचे ब्रीद वाक्य आहे, पण हे अक्षर काढलं तर हिंसा परमो धर्म होतो. हे अक्षर काढायला कोणही भाग पाडू नये असा गंभीर इशारा महावीर धनपाल खोत यांनी दिला आहे.